महाराजांवरती एवढं तुम्ही लिहिलेलं आहे. जर मी पाटील साहेब तुम्हाला विचारलं की आजच्या तरुणांनी महाराजांकडनं 5 गोष्टी काय शिकल्या पाहिजेत, तर तुम्ही काय सांगाल? 5 का 50 गोष्टी शिकण्यासारख्या खरंय महाराजांच्याकडून. आपल्या भूमीवर, आपल्या मातीवर कसं प्रेम करावं, आपल्या इतिहासावर प्रेम कसं करावं, लोकांची काळजी कशी घ्यावी, शिस्तबद्ध आयुष्य कसं जगावं, आदर्शवत जीवन कसं पार पाडावं, असे अनेक गुण आहेत शिवाजी महाराजांचे. पण आजचा तरुण हे फक्त ऐकतोय आणि तिथे सोडून देतोय. काय असं आता व्यक्ती परत्वे असते, कारण हे स्टेटमेंट प्रत्येक तरुणाबाबत बोलता येणार नाही. पण महाराजांच्या आयुष्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. हे बघा की मी नेहमी सांगतो की जगातली अनेक लोकांची चरित्र वाचल्यानंतर माझी नजर थांबली, रेंगाळली ती शिवरायांच्या मंत्रपावलांजवळ. आणि मला असं वाटलं की शिवाजी महाराजांसारखं मोठं कोणी नाही, काही नाही. आणि म्हणून या गोष्टीचा मी अभ्यास करायला सुरुवात केली. पहिला महत्वाचा प्रश्न असा की आपण शिवाजी रायांना किती वर्षाचं आयुष्य मिळालं, तर 18,633 दिवस, म्हणजे फक्त 49 वर्षांचं आयुष्य. आता 49 वर्षामध्ये आयुष्यात माणूस काय करतो? कोणी काय करतो? काही करू शकत नाही. 49व्या वर्षापर्यंत मनुष्य काय अचीव करणार आहे, काय श्रेय संपादणार आहे? पण महाराजांनी जी त्यांनी स्वतःच्या जीवनाला उंची दिली आणि या भूमीला जी आभाळापर्यंत उंची दिली, ती केवळ थक्क करणारी होती. आणि त्यामुळं मी एक लेखक म्हणून ज्या वेळेला माझ्या मनोभूमीमध्ये, माझ्या स्वप्नभूमीमध्ये ही आसमान भरारी लिहिताना अनेकदा मी माझ्या स्तरावर स्वप्नात आणि सत्यात सुद्धा परमेश्वराशी भांडायचो एका मुद्द्यावर की देवा, आमच्या शिवरायांना आणखी 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं तर किती उपकार झाले असते. मग कधी कधी परमेश्वर स्वप्नात येऊन मला टोकतो, माझी गंमत करतो. तो म्हणतो, चल बाळ, तुझ्या राजांना आम्ही आणखी 10 वर्षे दिली असती तर त्यांनी काय केलं असतं? आणि मग मी बिनदिक्कत उत्तर देतो की हे विधात्या, आमच्या राजांना फक्त आणखी 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस तर त्यांनी आपली घोडी फक्त गोदे भीमेच्या काठावर नाचवता त्यांनी आपले अश्व लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर नाचवले असते, याची मला खात्री आहे. एवढे पराक्रमी ती होते. नक्कीच. तर त्यामुळं याच्यामध्ये मुख्य आसमान भरारीमध्ये संघर्ष आहे तात्विक, तो नेताजी पालकर आणि शिवरायांच्या मध्ये भावनिक संघर्ष आहे, मैत्रीपूर्ण संघर्ष आहे आणि बेधडक जो संघर्ष आहे तो औरंगजेबामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये.